बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोघांच्या क्रूर हत्येमध्ये अनेक साम्य आहे. संतोष देशमुखांनी गावातल्या पवनचक्की प्रकल्पातून खंडणी उखडण्यास विरोध केला म्हणून त्यांची हालहाल करून हत्या केली गेली आणि महादेव मुंडेंनी 18 गुंठे जमीन विकण्यास नकार दिला म्हणून त्यांच्याही शरीराचे तुकडे करण्यात आले. पण या दोन्ही हत्यांमध्ये आरोपांची सुई वाल्मिक कराडकडे जात असल्याचे वाल्मिक कराड आता गोत्यात आला आहे आणि यानंतर बडतर्फ PSI रणजित कासलेंनी वाल्मिक कराड बद्दल एक मोठा दावा करत खळबळ उडून दिलेला आहे. बडतर्फ PSI रणजित कासले यांनी एक व्हिडिओ शेअर करत वाल्मिक कराडने परळीमध्ये कमीत कमी 25 मर्डर केले असतील असा दावा केला आहे. तर इतकंच नाही तर 25 खून करून ते नष्ट करण्यासाठी नदी, तळ्यामध्ये, नाल्यामध्ये मृतदेहाचे तुकडे टाकले असतील आणि हा विकृत माणूस आहे. आज देखील जेलमध्ये असताना तुम्हाला त्रास देतोय आणि एवढेच नाही तर 14 वर्षाच्या मुलाचा मर्डर केल्याचे माझ्याकडे पुरावे देखील असल्याचे रणजित कासले यांनी म्हटलेलं आहे. तर मंडळी, बीड जिल्ह्यातून समोर आलेल्या या प्रकरणामध्ये नेमकं किती तथ्य आहे हे येणाऱ्या तपासातून स्पष्ट होईलच. पण जर या आरोपांमध्ये खरंच काही सत्य असेल तर ही केवळ एका गुन्हेगाराची कहाणी नाही तर यंत्रणेतील त्रुटीची गंभीर चेतावणी आहे. तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकरणामध्ये जनतेनं आवाज उठवायला हवा का? आणि हे प्रकरण खरेच खरे असेल की खोटे? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच बातम्यांसाठी स्पीड चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.